नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज न्यू अपडेट्समध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 मार्च 2024. तर आजसाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहणार आहोत, तसेच काही जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक पहा, ठीक आहे. आणि जर कोणी अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर अशाच प्रकारचे अपडेट्स वेळेवर मिळत राहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील, ठीक आहे. तर आजचा आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हणतात? तर महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हणतात असा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ग दी माडगूळकर, ठीक आहे. तर ग दी माडगूळकर हे यांना महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे पहा, या ठिकाणी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून जर विचारलं तर यशवंतराव चव्हाण, हे लक्षात ठेवा. आधुनिक महाराष्ट्राचे महिपती म्हणून विचारलं तर श्री दासगणू महाराज. आधुनिक भारताचे जनक म्हणून विचारलं तर राजा राममोहन राय. आणि आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून जर विचारलं तर कृष्णाजी केशव दामले, म्हणजेच केशवसूत. हे लक्षात असू द्या, ठीक आहे. कशाही प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे. तर ही माहिती नोट करून ठेवा, ठीक आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. 27 मार्च या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 27 मार्च या दिवशी विज्ञान दिवस, मराठी भाषा दिन, विश्व रंगमंच दिवस की टी व्ही दिवस म्हणून? तर याचं करेक्ट उत्तर आहे विश्व रंगमंच दिवस, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट होईल. विश्व रंगमंच दिवस म्हणून, म्हणजेच वर्ल्ड थिएटर डे म्हणून हा साजरा केला जातो, हे लक्षात असू द्या. आणि टी व्ही दिवस हा कधी केला जातो? तर हा टी व्ही दिवस हा 24 मार्च या दिवशी साजरा केला जातो, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. 24 मार्च दिवशी टी व्ही दिवस हा साजरा केला जातो आणि 27 मार्च रोजी विश्व रंगमंच दिवस, ठीक आहे, वर्ल्ड थिएटर डे म्हणून. तर या ठिकाणी पहा, इनिशिएटेड बाय इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट. तर ITI म्हणजेच आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था यांनी हा 1961मध्ये इनिशिएट केलेला आहे, चालू केलेला आहे, ठीक आहे. 27 मार्च 1961 साली पहिला विश्व रंगमंच दिवस साजरा करण्यात आला होता, ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी 2024चं मेसेज ऑथर कोण आहे? तर जॉन फॉसे नॉर्वेचे आहेत, ठीक आहे, हे लक्षात असू द्या. 2023चे कोण होते? तर समिहा अयूब म्हणून होते, इजिप्तचे होते. त्यानंतर 2018मध्ये मेसेज ऑथर होते आपले भारताचे राम गोपाल बजाज म्हणून, इंडियाचे. त्याच्या अगोदर इंडियाचे कधी होते? तर 2002मध्ये होते गिरीश कर्नाड म्हणून, इंडियाचे. आणि ज्यावेळेस याची स्थापना झाली, म्हणजेच हा दिवस साजरा करण्यात आला 1961 साली, त्याच्यानंतर जो फर्स्ट वेळेस ज्यावेळेस झाला त्यावेळेस 1962 साली मेसेज ऑथर कोण होते? तर जीन कॉक्टिव, फ्रान्सचे होते, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. तर 2023चं जे थीम होतं ते थीम काय होतं? तर थिएटर अँड ए कल्चर ऑफ पीस, थिएटर आणि शांततेची संस्कृती. 2024चं थीम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे 2024चं थीम काय आहे ते, ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. या ठिकाणी पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना ही 20 ऑगस्ट 1828 साली कोलकाता या ठिकाणी झाली होती, ठीक आहे. तर ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन राय हे आहेत, ठीक आहे, हे लक्षात असू द्या. तत्कालीन प्रचलित चालीरीतींमध्ये, म्हणजेच विशेषतः कुलीन प्रथा सुधारणा म्हणून ब्राह्मो समाज सुरू करण्यात आला होता, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण. या ठिकाणी पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला विचारलेला आहे, हे लक्षात असू द्या. पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण होती? तर भारतीय महिला म्हटल्यानंतर याचं उत्तर असेल सरोजिनी नायडू, ठीक आहे. तर आणि फक्त पहिली महिला अध्यक्ष कोण म्हणून जर विचारलं तर त्याचं करेक्ट उत्तर असेल ॲनी बेझंट, ठीक आहे, हे लक्षात असू द्या. पहिली महिला अध्यक्ष म्हटल्यानंतर ॲनी बेझंट, आणि जर पहिली भारतीय महिला अध्यक्ष म्हटलं तर सरोजिनी नायडू. यानंतर पुढील प्रश्न पहा. 2024 भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती मेगा सराव कधीपासून सुरू होणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 1 एप्रिलपासून हा सुरू होणार आहे, ठीक आहे. तर तो 1 एप्रिलपासून ते 10 एप्रिलपर्यंत, म्हणजेच 10 दिवस हा गगनशक्ती सराव चालू राहणार आहे,
ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या जहाजाची टक्कर लागून बाल्टिमोर ब्रिज कोसळला आहे? ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे, जहाज जे होतं ते डाली म्हणून जहाज होतं. डाली जहाजाची टक्कर लागून बाल्टिमोर ब्रिज कोसळलेला आहे. तर या ब्रिजचं नाव काय होतं? तर हा ब्रिज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या पद्धतीने अशा प्रकारे कोसळलेला आहे. आणि या ब्रिजचं नाव काय होतं? तर ब्रिजचं नाव होतं फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज. ठीक आहे. फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज हे नाव होतं. कोणत्या नदीवरती होता? तर पटाप्स्को रिव्हर हे लक्षात असू द्या. कुठे आहे हे? तर US मेरीलँड स्टेटमध्ये बाल्टिमोर सिटीमध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी हा जो आहे तो डाली जहाजाची टक्कर लागून हा ब्रिज कोसळलेला आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. बिंदुसारा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? बिंदुसारा धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत अहमदनगर, नांदेड, परभणी की बीड. तर याचं करेक्ट उत्तर आहे बीड. तर बीडमध्ये बिंदुसारा धरण हे बीड या जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न पहा. भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? तर भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे असा प्रश्न आहे. तर नागपूर, पुणे, डेहराडून की नवी दिल्ली. तर याचं करेक्ट उत्तर आहे डेहराडून. तर डेहराडून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे, हे लक्षात असू द्या. यानंतरचा पुढील प्रश्न आहे. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे? तर सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन्स आहेत जम्मू काश्मीर, हरियाणा, उत्तराखंड आणि पंजाब. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण याचं उत्तर काय आहे ते पाहणार आहोत. ठीक आहे. तर तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स वेळेवरती मिळत राहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही वेळेवरती मिळत राहील. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय जो आहे आणि यासंबंधी जेही तुम्हाला माहिती असेल ती माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. ठीक आहे. तर चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.